इथे 8,000 10,000 रुपये एजंट घेतल्याशिवाय रजिस्ट्री करत नाही अशा तक्रारी होत्या. तर तुम्हाला पैसे द्या अकाउंट ड्रॉवरमध्ये मिळाले, काय तुमचं म्हणणं आहे? सर माझे वैयक्तिक पैसे आहेत ते. आणि हे जे पैसे आहे ते पोलिसामार्फत चेक करू कुणाचे पैसे आहे, कशासाठी आले, काय आले. शेवटी हा पोलीस तपासाचा भाग आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वतः खरं तर जनतेला न्याय देण्यासाठी जे दुय्यम निबंधक कार्यालयात धाड टाकलेली आपण सध्या पाहू शकतो कशा पद्धतीने कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. या ठिकाणी ड्रायव्हरमध्ये एका कर्मचाऱ्याचे पैसे सुद्धा सापडले. अतुल कपले यांचं हे कार्यालय आहे आणि या ठिकाणी जे आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी 500च्या नोटा आहे, 100च्या नोटा आहे, मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे अशा पद्धतीची कारवाई जी आहे या ठिकाणी सुरू झालेली आहे. स्वतः महसूल मंत्री जे आहे ते सगळे कागदपत्रांची पाहणी करताय. खरं तर अशा पद्धतीनं अनेक कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे भ्रष्टाचार होतो, पैसे घेऊन त्याशिवाय खरेदी विक्री होत नाही. सर तुम्ही पहिले महसूल मंत्री जे या दुय्यम निबंधक कार्यालयात पोहोचले आणि राज्यात असे ठिकाणी अशा प्रकार सुरू आहे. मी ठरवलं आहे की मागच्या महिन्यात मी अमरावती मग सावनेर आज इकडे आलो आहे. इथेही तक्रारी होत्या 4 नंबर कार्यालय आमच्या खांबल्याचं. इथे 8,000 10,000 रुपये एजंट घेतल्याशिवाय रजिस्ट्री करत नाही अशा तक्रारी होत्या. आणि मी आज या ठिकाणी येताना तपासतो आहे, आमचे JDR तपासतो आहे. दुसरी एक तक्रार होती की 30 लाख रुपयाच्या वरची रजिस्ट्री इन्कम टॅक्सला कळवावं लागतं. तर मागच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर रजिस्ट्री कळवल्या गेला नाही इन्कम टॅक्सला. त्यामुळे इन्कम टॅक्सची मोठी नाराजी या ठिकाणी होती की आम्हाला आपले ऑफिसर हे माहिती देत नाही. त्यामुळं इन्कम टॅक्सचं मोठं नुकसान होतं. तर मला असं वाटतं की याच्यावर मी आज चौकशी केली आहे. यामध्ये आता आमची कारवाई या ठिकाणी संपूर्ण आम्ही ऑफिस चेक करू आणि हे जे पैसे आहे ते पोलिसामार्फत चेक करू कुणाचे पैसे आहे, कशासाठी आले, काय आले. शेवटी हा पोलीस तपासाचा भाग आहे. तर खरं तर कार्यालय ऑनलाईन आहे, सगळे व्यवहार ऑनलाईन आहे, तर पैसे ड्रायव्हरमध्ये सापडते. तुम्ही कसं पाहता शंकेने? नाही, म्हणूनच पोलिसांना बोलवलं आहे. म्हणूनच पोलिसांना बोलला आणि सांगतोय पोलिसांना की पैसे चेक करा कुणाचे आहे आणि कशा करता आले. यापूर्वी सर सुद्धा तुम्ही महसूल विभागाच्या अंतर्गत असे अनेक उपक्रम राबवत असताना लोकांना कुठेतरी त्रास होतोय. 10,000 रुपये घेतल्याशिवाय रजिस्ट्री लागत नाही अशा तक्रारी? 100% तक्रारी आहे. म्हणजे माझ्याकडे तर इतक्या तक्रारी आहे की आता ज्या ज्या जिल्ह्यात जाणार आहे त्या जिल्ह्यातले कार्यालय मी चेक करणार आहे. सर आज तुम्ही कागदपत्र सुद्धा तपासतात. अनेकदा बोगस कागदपत्र लावले जाते, मृतकांच्या नावांच्या खरेदी विक्री होऊन जाते. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. असं होत आहे आणि त्याच्यामुळं फार मोठं नुकसान होत आहे गरीब माणसाचं. ज्याची चुकीची रजिस्ट्री लागली, खोटी रजिस्ट्री लागली, कुणाची रजिस्ट्री कोणाच्या नावाने लागली. त्यामुळं नंतर मात्र रजिस्ट्री कॅन्सल करायला फार मोठी प्रोसेस आहे. चुकीची रजिस्ट्री लागणे सोपं आहे पण रद्द करणे फार कठीण आहे. त्यामुळं कुणावर अन्याय होण्याची काळजी मी घेतो आहे. तर शासनाचा महसूल सुद्धा बुडवत होते ज्या पद्धतीने सांगितलं तुम्ही. इन्कम टॅक्सला कळवून नसल्यामुळे त्याची सगळी नोंद होत नव्हती. पुढे खूप नुकसान होतं. मोठ्या प्रमाणावर जवळपास आमच्या सर्वच कार्यालयांनी इन्कम टॅक्सला कळवलं नव्हतं. त्यामुळं मोठी त्या ठिकाणी कारवाई आम्ही केली आणि इन्कम टॅक्सकडे आता सर्व डॉक्युमेंट गेले आहे. तर पोलिसांना कशा पद्धतीने तुम्ही कारवाईसाठी आमंत्रण दिलेलं आहे? पोलिसांना सांगितलं की हे जे पैसे ड्रायव्हरमध्ये मला आढळले आहे ते पैसे चेक करा कुणाचे. राज्यात सर सगळीकडे अशाच पद्धतीची मोहीम राबवली जाईल? हो, अशीच मोहीम सुरू राहणार आहे. नक्की सर पहिले महसूल मंत्री जे दुय्यम निबंधक कार्यालयात पोहोचते, कारण यापूर्वी अनेक झालेले पण दुय्यम निबंधक कार्यालयात पोहोचले. माननीय मुख्यमंत्र्यांनी मला जी जबाबदारी दिली याकरताच दिली आहे की गतिमान, पारदर्शी आणि लोकाभिमुख प्रशासन त्याची जबाबदारीने काम करण्याचा प्रयत्न करतो आहे. नक्कीच गतिमान प्रशासन व्हावं यासाठी खरं तर पारदर्शक व्यवहार व्हावा या सगळ्यासाठी प्रयत्न जे आहे स्वतः महसूल मंत्री करताना दिसत आहे. दुय्यम निबंधक कार्यालय स्वतः घेऊन त्यांनी तपासणी केलेली आहे. पैसे सुद्धा ड्रॉवरमध्ये मिळून आलेले आहे. पोलिसांना प्राचारण केलं जाईल अशा पद्धतीची माहिती मिळते आहे. कर्मचारी सुद्धा जे होते अतुल कपले नावाचे त्यांच्याकडे पैसे मिळाले. त्यांनी नेमकं काय म्हटलं आहे त्यांच्याकडून सुद्धा. सर तुम्हाला पैसे द्या अकाउंट ड्रॉवरमध्ये मिळाले, काय तुमचं म्हणणं आहे? सर माझे वैयक्तिक पैसे आहेत ते. मी आरोप होते आहे अशा पद्धतीने पैसे घेतल्याशिवाय काम होत नाही. नाही, असे चुकीचे आरोप आहे. आम्ही असं करत नाही. हे पैसे तुमचेच आहे? हो माझे साधारण 4,500 ते 5,000 रुपये. 4,500 ते 5,000 रुपये आहे. ते माझेच पैसे अशा पद्धतीचं त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. माझ्या खिशातले पैसे मी रोज ठेवतो असे त्यांच्याकडून सांगितलं आहे. मात्र महसूल मंत्र्यांनी पारदर्शक व्यवहार व्हावा, कोणी पैसे देऊ नये आणि जर कोणी पैसे मागत असेल तर माझ्या व्हॉट्सअपवर तक्रार करावी असं सुद्धा त्यांनी आवाहन केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.